काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात. त्यात काही जात नाही, बसल्या बसल्या टाइमपास. एफबी म्हणजे काय? फुकट बाबूराव. मी सुद्धा एफबी आहे, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ. फरक आहे, फरक बघा. आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो. बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये, नाव जाता कामा नये. आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना 80 जागा लढल्या, 60 जागा जिंकल्या. आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात, आमच्यावर आरोप करतात, काय एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री झालं, तुमचं का पोटदुखी? 2.5 वर्षात तुम्ही घरी बसला. हा 2.5 वर्षात लोकांच्या दारात गेला, घरात गेला, शेतावर गेला, बांधावर गेला. माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या, का पोटात दुखतंय तुमच्या? आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो. का शासन आपल्या दारी? काय होतं? का योजना पूर्वी नव्हत्या? का लाभार्थी नव्हते? का लाभ नव्हते? सगळं होतं, पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते. बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगतो, शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघही जायचो, मी जायचो, देवेंद्रजी जायचे, अजितदादा आम्ही जायचो. आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी दाखल्यापासून, ट्रॅक्टर पासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून, हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो. मी आपल्याला सांगतो, मला समाधान आहे की 5 कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला. 5 कोटी लोकांना. हे सगळे जे निर्णय घेतले आपण, हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही नेते बघा, आमचं सगळं भोळा बाबड आहे. आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही. त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे, आपला दिलीप आबा आहे, दीपक आबा गाडीमध्ये एकत्र बसले. बापूला माहित आहे की यो माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता, पण एका गाडीत बसले. ते एवढा मोठ्या मनाचा आहे. आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत, पण काही चक्के पंजे नाही. पण कला साधी असतात, साधी बिधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी 16 असे लोकही असतात. आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्याला काम करायचं आहे, या सांगोल्याचा विकास करायचा आहे. आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत.